आता बघा आपल्याला इथं मॉलिक्युलर फॉर्म्युलेज लिहायचे आहेत. मॉलिक्युलर फॉर्म्युलेज कसे लिहायचे त्याची स्टेप तुम्ही काल बघितलेली आहे. एलिमेंट्स लिहायचे त्यांच्यामध्ये त्या कंपाऊंड मध्ये असलेले कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आणि त्याच्यानंतर त्या एलिमेंट्सच्या व्हॅलन्सीज घ्यायच्या, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि त्या जर व्हॅलन्सीज एकमेकांच्या म्हणजे मल्टिपल मध्ये असतील तर त्यांचं काय करायचं सिम्पलेस्ट फॉर्म डिव्हाइड करायचं कॉमन फॅक्टरनं आणि मग तुम्हाला तो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे. तसं आता आपल्याला सोडियम सल्फेट, आता सोडियम सल्फेट याच्यामध्ये असणारे जे दोन इलेमेंट्स आहेत ते कोणते असतात तर एक कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणता आहे सोडियम आणि दुसरा आहे सल्फेट. आणि सल्फेट याचा फॉर्म्युला काय आहे SO4. काय आहे त्याचा फॉर्म्युला SO4. आता यांची व्हॅलन्सी काय असते ती व्हॅलन्सी सोडियमची व्हॅलन्सी 1 असते. त्याच्यानंतर सल्फेटची व्हॅलन्सी जी आहे पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचे आहेत त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. मग कोणते आहेत कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स त्याचे ती पहिली स्टेप तुमची येणार आहे. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स त्याच्यामध्ये कोणते आहेत सोडियम आणि दुसरा कोणता आहे सल्फेट. मग आता तुम्हाला त्यांच्या व्हॅलन्सीज माहिती असायला पाहिजे म्हणून पहिलं काय लिहायचे त्यांचे आयन्स म्हटलं तरी चालेल किंवा त्याचे कॉन्स्टिट्युएंट कंपोनेंट्स सोडियम आणि सेकंड इज सल्फेट. आता यांची नंतरच्या स्टेपला तुम्हाला काय लिहायची आहे त्यांची व्हॅलन्सी लिहायची आहे. आणि व्हॅलन्सी मध्ये सोडियमची व्हॅलन्सी काय असते 1 आणि सल्फेट जो आहे त्या सल्फेट वरती आता SO4 हा जो रॅडिकल असतो त्याच्यावरती त्याची -2 साइन असते म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती असते 2 असते. व्हॅलन्सी किती असते SO4 याची हा रॅडिकल सल्फेटचा त्याची व्हॅलन्सी किती असते 2 असते. आणि मग तुम्ही काय करणार आहात क्रॉस मल्टिप्लाय करणार. नंतरच्या स्टेपला काय करायचं आहे तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय. म्हणजे Na आणि पुढे SO4 1 आणि 2 आणि नंतर तुम्ही काय करणार आहात क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे इज इक्वल टू Na2SO4. काय आहे फॉर्म्युला Na2SO4. कशाचा फॉर्म्युला आहे हा सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेट फॉर्म्युला फॉर सोडियम सल्फेट इज Na2SO4. काय फॉर्म्युला आहे Na2SO4. आता सोडियम सल्फेट मध्ये असलेले दोन रॅडिकल्स किंवा दोन आयन्स कोणते आहेत कॉन्स्टिट्युएंट कंपोनेंट्स सोडियम अँड अदर इज सल्फेट. कोणते कोणते आहेत सोडियम and other is sulfate. PHA सल्फेट हे आहे. त्याच्यानंतर दुसरं इथं काय आहे एक्झाम्पल पोटॅशियम नायट्रेट. तर पोटॅशियम नायट्रेट आता पोटॅशियम नायट्रेट मध्ये कॉन्स्टिट्युएंट कंपोनेंट्स कोणते आहेत किंवा आयन्स कोणते प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये तर एक आहे पोटॅशियम आणि दुसरा कोणता आहे आणि दुसरा आहे नायट्रेट हा आहे. म्हणून नायट्रेट. आता त्यांचे काय लिहायचे तुम्हाला सिम्बॉल्स लिहायचे. नंतरच्या स्टेपला काय लिहायचे आहेत त्याचे सिम्बॉल्स. मग सिम्बॉल्स कोणते आहेत पोटॅशियमचा सिम्बॉल काय आहे के. त्याच्यानंतर नायट्रेट हा जो रॅडिकल आहे त्याचे काय येणार आहेत तर NO3. त्याच्यानंतर काय लिहायचे त्यांची व्हॅलन्सी. त्याच्यानंतर व्हॅलन्सी आता पोटॅशियमची व्हॅलन्सी काय असते 1 आणि नायट्रेट या रॅडिकलची व्हॅलन्सी किती असते 3. त्याच्यावरती व्हॅलन्सी किती असते 3. नंतर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि क्रॉस मल्टिप्लाय केल्यावरती तुम्हाला काय फॉर्म्युला येणार आहे तर K3NO3 हा फॉर्म्युला येणार आहे पोटॅशियम नायट्रेट. आता त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे तिथे दिलेला तर आता NO3 याला काय करायचं आहे ग्रुप करायचं आहे. NO3 त्याची व्हॅलन्सी 3 आणि के ची व्हॅलन्सी याच्या पुढे येणार आहे 1 K3NO3. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड साठी
दोन्ही रॅडिकल्स तुम्हाला कंपोनंट्स कोणते आहेत तर कॅल्शियम एक आहे आणि दुसरा आहे ऑक्साईड. आता ऑक्साईडचा रॅडिकल जो असतो त्याची व्हॅलन्सी किती असते ऑक्सिजनची 2, कॅल्शियमची व्हॅलन्सी 2. अशा प्रकारे हे व्हॅलन्सीज क्रॉस मल्टिप्लाय केलं तर CA2O2 येणार, CA2O2 आणि व्हॅलन्सीज मध्ये सिम्प्लिफिकेशन केलं, कॉमन फॅक्टर 2 न डिवाइड केलं 2/2 ला तर मिळणार आहे तुम्हाला 1/1. म्हणून फॉर्म्युला काय येणार आहे कॅल्शियम ऑक्साईडचा CaO. लक्षात आलेलं आहे हे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघायची आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आता इथं तुम्हाला एक क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन दिलेला आहे? धन आयन निर्माण होताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते की त्यांच्यात संधान होते. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन तयार होतो. पॉझिटिव्ह आयन्स कोण तयार करत असतात तर मेटल्स हे पॉझिटिव्ह आयन्स तयार करत असतात. पॉझिटिव्ह आयन्स केव्हा तयार होणार आहेत? ज्या वेळेस ऍटम इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. व्हेन ऍटम गिव्स इलेक्ट्रॉन, समजा हा ऍटम आहे आणि तो ऍटम जर एखादा इलेक्ट्रॉन त्यानं इट गिव्स इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन त्यानं काय केलेला आहे डोनेट केला किंवा इट गिव्स 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन त्यानं एक देईल, 2 देईल, 3 इलेक्ट्रॉन्स देऊ शकणार आहे जास्तीत जास्त. आणि मग त्या ऍटमचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये होणार आहे. पॉझिटिव्हली चार्ज आयन, ऍटमचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज आयन मध्ये होणार आहे. म्हणून आयन, पॉझिटिव्ह आयन तयार होत असताना इलेक्ट्रॉनची देवघेव होते. म्हणजे देवघेव म्हणजे गिव्ह अँड टेक. आणखीन काय आहे की त्याची संधान होते, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो का, म्हणजे शेअरिंग होतं का गिव्ह अँड टेक न पॉझिटिव्ह आयन तयार होतो. तर पॉझिटिव्ह आयन इज फॉर्म्ड बाय गिव्हिंग किंवा लुझिंग इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह आयन इज फॉर्म्ड बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द ऍटम. लक्षात आलंय? बाय लुझिंग और बाय गिव्हिंग इलेक्ट्रॉन त्यानं होणार आहे. आणि निगेटिव्ह आयन केव्हा तयार होणार आहे? वेन अन ऍटम, एखादा ऍटम, इथं हा एक्झाम्पल आपण सोडियमचं घेतलं, सोडियम एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होणार आहे. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281. आणि पॉझिटिव्ह आयन जो तयार होतो एक इलेक्ट्रॉन लास्ट शेल मधल्या दिल्यामुळं काय तयार होणार आहे इथं? हा सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होणार आहे आणि तो स्टेबल असणार आहे, पण त्याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे? पॉझिटिव्ह. तो किती इलेक्ट्रॉन्स देतो? 1. म्हणून त्याच्यावरती 1 पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज 1. आता सेकंड एक्झाम्पल आपण इथं विचारलेलं नाहीये तरी सुद्धा बघूयात की ऋण आयन कसा तयार होतो, निगेटिव्ह आयन्स कसे फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल क्लोरीन जर आपण घेतलं, आता क्लोरीनची ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा जो आहे, आता क्लोरीन मध्ये काय केलं जात असतं तर इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन घेतला जातो. 1 इलेक्ट्रॉन इज एक्सेप्टेड बाय क्लोरीन. क्लोरीन ॲटम तुम्ही मागच्या वर्षी बघितलेलं आहे. सोडियम क्लोराईड हा आयन कसा तयार होतो त्याचं कन्व्हर्शन, फॉर्मेशन तुम्ही लास्ट इयर मध्ये बघितलेलं, 8वी मध्ये सुद्धा थोडंफार ह्याच्यातलं तुम्ही बघितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये सोडियम हा जो आहे त्या सोडियमची व्हॅलन्स ॲटॉमिक, सोडियम नाही क्लोरीन, आणि त्या क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर हा किती असतो तर क्लोरीन, ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. ॲटॉमिक नंबर किती आहे क्लोरीनचा? 17. म्हणून त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. काय येणार आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 287. इट हॅज 7 इलेक्ट्रॉन्स इन इट्स लास्ट शेल. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स. आणि आता याला स्टेबल होण्यासाठी त्याला काय करायला लागणार आहे? त्याचं ऑक्टेट कम्प्लीट व्हायचं करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागणार आहे. म्हणजे क्लोरीन ॲटम जो आहे तो क्लोरीन ॲटम काय करणार आहे? इट टेक्स 1 इलेक्ट्रॉन, इट टेक्स 1 इलेक्ट्रॉन आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे? क्लोरीनचा निगेटिव्ह आयन फॉर्म होणार आहे. क्लोरीनचा काय फॉर्म होणार आहे इथे? आयन फॉर्म होणार आहे. आणि कसला आयन आहे हा? निगेटिव्ह आयन. क्लोरीनचा निगेटिव्ह आयन फॉर्म होणार आहे. लक्षात आलंय? मग क्लोरीनचा निगेटिव्ह आयन कसा फॉर्म होणार आहे? बाय एक्सेप्टिंग द इलेक्ट्रॉन. आणि पॉझिटिव्ह आयन कसा तयार होत असतो? बाय गिव्हिंग द इलेक्ट्रॉन्स. आणि शेअरिंग न कोणता बॉन्ड फॉर्म होत असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. मग शेअरिंग ही तिसरी मेथड आहे. मग किती इलेक्ट्रॉन्स तो शेअर करतो
त्याच्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरते. कार्बन 4 इलेक्ट्रॉन्स त्याचे लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स जे आहेत तो शेअरिंग मध्ये भाग घेतो. 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करतो तो इतर 4 ऍटम्स बरोबर, म्हणून कार्बनची व्हॅलन्सी किती आहे 4. आता क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन घेतो. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इट टेक्स 1 इलेक्ट्रॉन. देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन इज 1. किती? आता व्हॅलन्सीची अजून एक डेफिनेशन काय असणार आहे? द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड, the number of electrons taken, or the number of electrons that take part in sharing is called the valency of that element. त्याला काय म्हटलेलं आहे त्या एलिमेंटची व्हॅलन्सी. व्हॅलन्सीची आपण आता दुसरी डेफिनेशन बघितली. काल मी काय सांगितलं? द कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन ॲटम विथ अदर एलिमेंट्स किंवा अदर ॲटम्स ऑफ एलिमेंट्स दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. कंबायनिंग कपॅसिटी ऑफ अन ॲटम त्याला काय म्हटलेलं आहे? व्हॅलन्सी. त्याच्यानंतर आता इलेक्ट्रॉन्स म्हणजे केमिकल रिॲक्शन्स ज्या वेळेला होत असतात, ऍटम हा स्टेबल नसतो. तो स्टेबल होण्यासाठी तो त्याच्या लास्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स, आता स्टेबल म्हणजे काय तर त्याचे ऑक्टेट कंप्लीट करणं. जर 2 शेलच असतील समजा पहिल्यांदा, म्हणजे त्याचं डुप्लेट तरी कंप्लीट करेल किंवा ऑक्टेट. मग डुप्लेट कंप्लीट करणारे कोणते कोणते आहेत? हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे. हे इलेमेंट्स काय करणार आहेत? डुप्लेट कंप्लीट करणार आहेत. म्हणजे फर्स्ट शेल हेच त्यांचं काय असतं? लास्ट शेल असतं. म्हणजे फर्स्ट शेल ची कपॅसिटी किती असते? 2. आता हायड्रोजन ऍटमला स्टेबल होण्यासाठी त्याला अजून एक इलेक्ट्रॉन लागणार आहे. मग तो शेअर करणार आहे दुसऱ्या एका हायड्रोजन इलेमेंट ऍटम बरोबर, आणि म्हणून हायड्रोजनचा मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. तुम्हाला मी मॉलिक्युल्स तयार होतात याच्यासाठी सांगितलेलं आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड्स कुठे फॉर्म होतात? 2 ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला O2, म्हणजे 2 ऑक्सिजन्स मध्ये इलेक्ट्रॉन्सचं काय होणार आहे? शेअरिंग होणार आहे. 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन, 2 पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक पार्ट इन शेअरिंग. म्हणजे किती पेअर्स इलेक्ट्रॉन्सचे शेअरिंग मध्ये भाग घेतात त्याला काय म्हटलेलं आहे? त्याची व्हॅलन्सी. व्हॅलन्सी ठरवण्यासाठी इलेक्ट्रॉन्स, हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर गिव्हन, how many number of electrons are accepted, and how many electrons take parts in sharing, that number is called as valency. आता हा पार्ट आपला इथे संपलेला आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आणि ती कोणती ऍक्टिव्हिटी आहे तर याच्यामधली पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. आणि ती कोणती आहे? सॉरी, एक मिनिट. आता इथं तुम्हाला सेकंड सायन्स पार्ट सेकंड सुरू झालेला आहे. आता आपल्याला सायन्स 1 ची पुढची ऍक्टिव्हिटी कुठली आहे ती फक्त बघते. तर त्याच्या पुढची ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला जे आपण लाईट साठी स्टडी केलेलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय आहे पुढची ऍक्टिव्हिटी? रिफ्लेक्शन ऑफ लाईट ही आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 8th मध्ये तुम्ही लाईट च रिफ्लेक्शन बघितलेलं आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट बघितलेलं आहे. इथं तुम्हाला एक रिफ्लेक्शन ऑफ लाईट फॉर्म्ड बाय प्लेन मिरर इथं दाखवलेला आहे. मग इथं एक सपाट पृष्ठभाग आहे कोणताही, आणि त्याच्यावरती जर सूर्यकिरण येऊन कोइन्साइड झाले तर ते काय होणार आहेत? त्याच मीडियम मध्ये पुन्हा फिरणार आहेत. मग प्रकाशाची अशी जी असा गुणधर्म जो की तो त्याच मीडियम मध्ये काय होणार आहे? पुन्हा परत फिरणार आहे. त्याला म्हटलेलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हटलेलं आहे? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यासाठी तुम्ही लाईट ही डेफिनेशन किंवा लाईट जी आहे त्याचे पॅरलल बीम ऑफ लाईट्स ज्या वेळेला इन्सिडेंट होणार आहेत प्लेन सरफेसवर, तर त्याचं काय होणार आहे? रिफ्लेक्शन होणार आहे. आणि ते रिफ्लेक्शन झाल्यानंतर तिथं अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असणार आहेत? सेम असणार आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन कोणते आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. पण त्याच्याही आधी तुम्हाला हा जो चॅप्टर झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे आपल्या लाईटचं रिफ्लेक्शन त्याचं इथं थोडं तुम्हाला दाखवलेलं आहे. घरामध्ये जर आपली खिडकी
वरच्या बाजूला किंवा दरवाजाच्या बाजूला थोडंसं होल असेल किंवा खिडकीतून थोडासा उजेड आत येत असेल तर आपल्याला तो जो रे ऑफ बीम ऑफ लाईट आत आलेला दिसतो, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, तर एअरमध्ये प्रेझेंट असलेले डस्ट पार्टिकल्स सुद्धा दिसत असतात. मग आता ज्या वेळेला लाईट रे जो आहे तो लाईट रे ट्रॅव्हल होतो, तो लाईट रे कसा ट्रॅव्हल होतो, लाईट रे ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, तो स्ट्रेट लाईन मध्ये प्रपगेट होतो. आणि त्या प्रपगेशन होत असताना काय होणार आहे, तो त्याच्या मध्ये आलेल्या ऑब्जेक्ट्स वरती ज्या वेळेस तो फॉल होतो त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे, तर वेन लाईट रेस फॉल्स ऑन अन ऑब्जेक्ट देअर डायरेक्शन चेंजेस अँड दे टर्न बॅक, त्याच मीडियम मध्ये ते परत जातात, ते पुढं त्या ऑब्जेक्ट मध्ये शिरत नाहीत. मग वेन द लाईट रेस फॉल्स ऑन अन ऑब्जेक्ट देअर डायरेक्शन चेंजेस, त्यांचा प्रपगेशनचा पाथ चेंज होतो अँड दे टर्न बॅक, दिस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. या फिनोमिनाला काय म्हटलेलं आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट याच्यामध्ये तुम्हाला लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट कोणते कोणते, पण त्याच्या आधी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे, तर इन्सिडेंट रे कशाला म्हणायचं, रिफ्लेक्टेड रे कशाला म्हणायचं. आता द रे विच फॉल्स किंवा द रे फॉलिंग ऑन एनी सरफेस, कोणत्याही सरफेस वरती लाईट रे जो फॉल होतो येतो त्याला काय म्हटलेलं आहे, इन्सिडेंट रे. इट इज कॉल्ड ॲज इन्सिडेंट रे. द लाईट रे विच फॉल्स ऑन मिरर इज कॉल्ड ॲज अन इन्सिडेंट रे, त्याला इन्सिडेंट रे म्हणायचं. त्याच्यानंतर तो त्या सरफेस वरती फॉल झाल्यावरती तो त्याच मीडियम मध्ये इट टर्न्स बॅक, तो पाठीमागं फिरतो. मग ती फिरणारा जो आहे त्याच मीडियम मध्ये जाणारा जो रे आहे लाईटचा त्याला काय म्हटलेलं आहे, रिफ्लेक्टेड रे. इट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्टेड रे. मग द रे going away from the surface after a reflection in the same medium is called as reflected ray, त्याला काय म्हणायचंय, रिफ्लेक्टेड रे. आणि आता आपल्याला लॉस बघायचे आहेत, रिफ्लेक्शनचे लॉस काय आहेत त्याच्यासाठी इथं तुम्हाला दिलेलं आहे. आता PQ ही जी लाईन आहे ती काय दर्शवते, इट इज अ मिरर, प्लेन मिरर आहे. त्याच्यानंतर AO इज इन्सिडेंट रे, हा काय आहे, इन्सिडेंट रे आहे. त्याच्यानंतर ओ हा पॉइंट ऑफ इन्सिडन्स, ओ काय आहे, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आता या पॉइंट ऑफ इन्सिडन्स पेक्षी PQ ला परपॅन्डिक्युलर जी लाईन आहे NO याला काय म्हटलेलं आहे, नॉर्मल, त्याला काय म्हटलेलं आहे, नॉर्मल. आता ज्या वेळेला इन्सिडेंट रे ओ पशी इन्सिडेंट होणार आहे, ह्या प्लेन सरफेसवर येऊन पडणार आहे, PQ मिरर वरती पडणार आहे, त्यावेळेस तो काय होणार आहे, इट टर्न्स बॅक अँड गोज किंवा इट ट्रॅव्हल्स इन द सेम मीडियम इन बॅकवर्ड डायरेक्शन, तो पाठीमागं जाणार आहे. मग ह्या रेला काय म्हटलेलं आहे, रिफ्लेक्टेड रे. OB हा कसला रे आहे, रिफ्लेक्टेड रे. रे AO कसला रे आहे, इन्सिडेंट रे. आणि जी सेगमेंट आहे ON ही काय आहे, नॉर्मल. आता जर आपण हा अँगल बघितला, आता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, तर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे काय असणार आहे, द अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि आय हा काय दर्शवतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. आर काय सांगतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता लॉस काय आहे, तर द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. काय आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. आता अँगल ऑफ रिफ्लेक्शन जर 30 डिग्रीज असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स सुद्धा किती असणार आहे, 30 डिग्रीज असणार आहे. ते दोन्हीही सेम मेजरचे असतात. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. बघा, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साइड ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या एका बाजूला इन्सिडेंट रे आणि नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला काय असणार आहे, रिफ्लेक्टेड रे. म्हणून थर्ड लॉ काय आहे, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. हे लक्षात आलेलं आहे इथपर्यंत. आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. हीच ऍक्टिव्हिटी जो लॉ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, तो स्टडी करण्यासाठी इथे एक ऍक्टिव्हिटी आहे.
या ऍक्टिव्हिटीवरून काय लक्षात येणार आहे, वेगवेगळ्या अँगल ऑफ इन्सिडन्ससाठी अँगल ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला काय करायचं आहे, मेजर करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण काय लक्षात ठेवायचं आहे, when light rays falls on plane surface it get reflected in the same medium. At the point of incidence the angle of incidence and angle of reflection are of same measures. ते एकाच मेजरचे असतात. आता त्याच्यानंतर तुम्हाला बघा कुणाकुणाच्या डेफिनेशन माहिती असायला पाहिजेत. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, त्याच्यानंतर पॉइंट ऑफ इन्सिडन्स, त्याच्यानंतर नॉर्मल, आणखीन हे आहेत रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जे 3 आता आपण बघितले ते. त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट कोणता आहे, एक्झाम क्वेश्चन आन्सर्स आहेत. आता इथं तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, खालील आकृती टॉर्चच्या प्रकाशाचा मार्ग प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे बदलला आहे. आता टॉर्च, इथे तुम्हाला टॉर्च दिसते, ती टॉर्च काय होतीये, एका मिरर वरती पडतीये, त्याच्यानंतर ती रिफ्लेक्ट होते. ती रिफ्लेक्ट होऊन परत हे रिफ्लेक्टेड रेस कशावरती पडतात, एका ऑब्जेक्ट वरती पडतात. मग त्या ऑब्जेक्ट वरती आलेले रेस पुन्हा काय होणार आहेत, रिफ्लेक्ट होणार आहेत आणि ते कुठे आलेले आहेत, आपल्या डोळ्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे बघा टॉर्चचा लाईट इथं कशावरती पडलेला आहे, हा सपाट आरसा प्लेन मिरर आहे. त्या प्लेन मिरर वरती तुम्ही असा खेळ सुद्धा केला असेल, दरवाजाच्या बाहेर थांबायचे आणि खोलीमध्ये आतमध्ये सूर्यप्रकाश आपण पॅरलल मिररच्या वरून भिंतीवरती आपल्याला ते रेस फोकस करता येतात. आणखीन मग त्या ऑब्जेक्ट वरती फॉल झालेले हे जे आहेत, आता बघा टॉर्च पासून सपाट आरशावरती पडणारे हे इन्सिडेंट रेस फ्रॉम टॉर्च, त्याच्यानंतर हे काय आहेत, त्याचे टॉर्च पासून इन्सिडेंट झालेल्या रेसचे हे रिफ्लेक्टेड रेज आहेत. आणि हे रिफ्लेक्शन कशामुळे झालंय, प्लेन मिरर मुळे. आणि ते कशावरती फॉल होतात, एखाद्या वस्तूवरती फॉल होतात. मग घरामध्ये चेंडू असेल किंवा बेंच खुर्ची असेल त्याच्यावरती पडणार आहेत. आणि मग त्या खुर्चीवरती पडल्यानंतर किंवा त्या एखाद्या ऑब्जेक्ट वरती पडल्यावरती त्याच्यातले रिफ्लेक्टेड रेज आपल्या डोळ्यामध्ये जाणार आहेत आणि त्यावेळेला तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट दिसण्यासाठी काय इसेन्शियल आहे, त्या ऑब्जेक्ट कडून येणारे रिफ्लेक्टेड रेज जर आपल्या आईज मध्ये आईज पर्यंत रीच झाले, आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले, तर आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसणार आहे. आता सूर्यप्रकाश जो आपण समजा तुम्ही एका खोलीमध्ये बसलेला असाल, तर प्रकाश जो आहे तो खोलीतल्या सर्व वस्तूंवरती पडणार आहे आणि पडलेल्या प्रकाशाचं पुन्हा काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे आणि ते रिफ्लेक्टेड रेस तुमच्या डोळ्यामध्ये पोहोचणार आहेत आणि मग तुम्हाला ती वस्तू दिसणार आहे. आता आपण जिथे बसलेलो आहोत त्याच्या मागच्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत, कारण का त्या वस्तूंवरती सुद्धा प्रकाश पडणार आहेत, म्हणजे त्यांच्यावरती सुद्धा लाईट रेस फॉल होणार आहेत. पण ते लाईट रेस त्या वस्तूंवरती जे फॉल झालेले आहेत त्यांचे रिफ्लेक्टेड रेस जे आहेत ते आपल्या डोळ्यापर्यंत येत नाहीत, म्हणून आपल्या पाठीमागच्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत. त्यांच्यातले म्हणजे तेच रिफ्लेक्टेड रेस जे आहेत, द ऑब्जेक्ट विच आर बिहाइंड अस, द रिफ्लेक्टेड रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट विच आर बिहाइंड अस, दे डू नॉट रीच टू अवर आईज, देअरफॉर वी कॅनॉट सी दॅम. आता पुढचा क्वेश्चन, आता इथं तुम्हाला फक्त काय विचारलेलं आहे, तर ह्या आकृतीमुळं जो काही लाईट रेसचा म्हणजे लाईटचा जो पाथ आहे, लाईट रे असा जाणार आहे, परत ही जाणार आहे आणि हा पाथ आहे. मग हा पाथ कोणत्या गुणधर्मामुळे बदलतोय, तो असा सरळ जात नाहीये, तर त्याच्यामध्ये प्लेन मिरर आलाय, त्याच्यावरती तो काय होणार आहे, तिथं आल्यावरती त्याचं रिफ्लेक्शन होणार आहे, हे रिफ्लेक्ट होणार आहेत. म्हणजे इथं पाथ चेंज झाला, पुन्हा हे रिफ्लेक्टेड रेस ह्या ऑब्जेक्ट वरती फॉल होतात, म्हणजे ऑब्जेक्ट साठी हे रेस काय आहेत, इन्सिडेंट रेज आहेत. ऑब्जेक्ट वरती फॉल झाल्यावरती त्यांचं रिफ्लेक्शन होणार आहे, म्हणजे इथं पुन्हा लाईट रेस काय करणार आहे, त्याचा पाथ चेंज करणार आहेत. मग द प्रपगेशन ऑफ किंवा द पाथ ऑफ लाईट रेज चेंजेस ड्यू टू विच प्रॉपर्टी, तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणती प्रॉपर्टी मुळे चेंज होणार आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट मुळे चेंज होणार आहे. त्याच्यानंतर खालील तक्त्यात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहेत. मग इथं तुम्हाला इन्सिडेंट रे आणि इथं काय आहे, रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे जर 30 डिग्री असेल तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा किती असणार आहे, 30 डिग्री. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे 45 डिग्री असेल तर इन्सिडेंट रे काय असणार आहे,
45 डिग्रीज. इन्सिडेंट अँगल 60 डिग्री असेल तर रिफ्लेक्टेड अँगल सुद्धा किती असणार आहे 60 डिग्रीज. इथं काय दिलेले आहे तुम्हाला मेजर्स ऑफ इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर आता लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा सेकंड रूल काय आहे, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू, पहिलाच रूल आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणून इथं डिग्रीज 30 डिग्रीज अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती असणार आहे 30 डिग्रीज. रिफ्लेक्शन अँगल ऑफ रिफ्लेक्शन 45 डिग्रीज असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स किती असणार आहे 30 डिग्रीज. आणखीन अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असणार आहे 30 डिग्रीज. त्याच्यानंतर आता आयडेंटिफाय करायचंय. मी वस्तूच्या पृष्ठभागावर वरून परत फिरून तुमच्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा ती वस्तू तुम्हाला दिसते. म्हणजे कोणते रेज असतील हे, तर रिफ्लेक्टेड रेज. त्या ऑब्जेक्ट पासून येणारे रिफ्लेक्टेड रेज ज्या वेळेला आपल्या डोळ्यामध्ये जातात त्यावेळेस ती वस्तू आपल्याला दिसते. मग इथं कोण असणार आहे मी, आय एम रिफ्लेक्टेड रे ऑफ लाईट फ्रॉम द ऑब्जेक्ट वरून रिफ्लेक्ट झालेला लाईट रेज. कळलेला आहे कोण आहे, तर रिफ्लेक्टेड रेज बाय द ऑब्जेक्ट किंवा रिफ्लेक्टेड लाईट रेज फ्रॉम द ऑब्जेक्ट ते असणार आहे. त्याच्यानंतर मी पाण्यात किंवा आरशात दिसते मात्र मी खरी नसते. आता ज्या वेळेला आपण पाण्यामध्ये बघतो त्यावेळेस आपलं पाणी जर पूर्ण स्थिर असेल, स्वच्छ असेल तर आपण त्याच्यामध्ये दिसतो. आपण आरशामध्ये बघितलं तर आपण त्याच्यामध्ये दिसतो. मग जे आरशामध्ये जे दिसतं, म्हणजे मी जे आरशामध्ये दिसते त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आपण इमेज म्हणतो. काय म्हणतो आपण, इमेज. आपली प्रतिमा दिसते. मग इथं काय असणार आहे, इमेज म्हणजे आपली प्रतिमा. लक्षात आलेला आहे हा टॉपिक. तर या टॉपिक वरचे जो काही भाग आहे तो मी तुम्हाला पाठवते आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लिहायचं आहे. त्याच्या आधी सायन्सची युनिट टेस्ट जी पाठवलेली आहे ती व्यवस्थित सॉल्व्ह करा, आणखीन ती मला सेंड करा.